हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिस, दॅट, दीज, दोज चा वापर बघणार आहोत. यांना डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे दर्शकवाचक सर्वनाम असे म्हणतात. दिसचा वापर जवळ असलेली एक व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी होतो. दिस इज ॲन ॲपल, हे सफरचंद आहे. दॅटचा वापर दूर असलेली एक व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी होतो. दॅट इज ॲन ॲपल, ते सफरचंद आहे. दिसचा वापर जवळ असलेल्या अनेक वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी होतो. दीज आर ॲपल्स, हे सफरचंद आहेत. तसेच दोजचा वापर दूर असलेल्या अनेक वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी होतो. दोज आर ॲपल्स, ते सफरचंद आहेत. दिस आणि दॅट हे सिंग्युलर आहे. दीज आणि दोज हे प्लुरल आहे. दिसचे प्लुरल दीज आहे आणि दॅटचे प्लुरल दोज आहे. आता यांचे आपण काही सेंटेन्सेस बघूया. ह्या पेन्सिल आहेत. दीज आर पेन्सिल्स. ती लहान मुले आहेत. दोज आर बेबीज. ही रोहनची सायकल आहे. दिस इज रोहन सायकल. ते कोणाचे पुस्तक आहे? हुज बुक इज दॅट. ते माझे पुस्तक आहे. दॅट इज माय बुक. हे काय आहे? व्हॉट इज दिस. हा रस्ता कुठे जातो? वेअर डज दिस रोड गो. ही फळे चांगली नाहीत. दिस फ्रुट्स आर नॉट गुड. त्या चिमण्या नाहीत. दोज आर नॉट स्पॅरोज. ही खेळणी आहेत. दीज आर टॉयज. तो मोबाईल नवीन आहे. दॅट मोबाईल इज न्यू. तो मुलगा माझ्याकडे बघत आहे का? इज दॅट बॉय लुकिंग ॲट मी. मला हे शूज पाहिजे. आय वॉन्ट दिस शूज. ही बॅग कोणाची आहे? हुज बॅग इज दिस. ते आमचे घर आहे. दॅट इज अवर हाऊस. हे तुझे मित्र आहेत का? आर दीज युअर फ्रेंड्स. हा माझा भाऊ आहे. दिस इज माय ब्रदर. ती तुझी बहीण आहे का? इज दॅट युअर सिस्टर. तसे मित्रांनो, जेव्हा आपण सध्याच्या गोष्टीविषयी बोलतो, जसे की दिस मॉर्निंग, आज सकाळी, दिस इव्हनिंग, आज संध्याकाळी, जसे की आज संध्याकाळी मी तुला भेटेल. दिस टाईम, ह्या वेळेस. दिस वीक, हा आठवडा. दिस मंथ, ह्या महिन्यात मी नवीन गाडी घेणार आहे. तसेच दिस इयर, ह्या वर्षी. तसेच होऊन गेलेल्या गोष्टीविषयी जेव्हा आपण बोलतो, त्यावेळेस आपण दॅटचा आणि दोजचा वापर करतो. जसे की दॅट टाईम, त्यावेळेस. दॅट डे, त्या दिवशी. जसे की तुम्ही मला फोन केला, त्यावेळेस मी घरी होतो. दॅट वीक, त्या आठवड्यात. दॅट मंथ, त्या महिन्यात. दॅट इयर, त्या वर्षी. जसे की 2006 मध्ये मी मुंबईत होतो, त्या वर्षी खूप पाऊस पडला होता. असे काही सेंटेन्सेस बनवताना यांचा वापर होतो. आता अजून काही उदाहरणं बघूया. मला हे कार्टून आवडते. आय लाईक दिस कार्टून. मला ते कार्टून आवडले नाही. आय डोंट लाईक दॅट कार्टून. ती आयडिया चांगली नव्हती. दॅट आयडिया वॉज नॉट गुड. ती तुझी पुस्तके नव्हती. दोज वर नॉट युअर बुक्स. ते खरं आहे का? इज दॅट ट्रू. हे योग्य नाही. दिस इज नॉट फेअर. ती पुस्तके खूप महाग होती. दोज बुक्स वर व्हेरी कॉस्टली. ही मुले क्रिकेट खेळत आहेत. दीज बॉयज आर प्लेइंग क्रिकेट. मी त्या दिवशी घरी होतो. आय वॉज ॲट होम दॅट डे. त्या मुलांनी झाडे लावली. दोज चिल्ड्रन प्लांटेड ट्रीज. मी तुला आज संध्याकाळी भेटेल. आय विल मीट यू धिस. इव्हनिंग, मी हा आठवडा सुट्टीवर आहे.
आय एम ऑन लिव्ह दिस वीक. मी ते कधीच विसरणार नाही. आय विल नेव्हर फॉरगेट दॅट. तो या सर्व गोष्टी करेल. ही विल डू ऑल दिस थिंग्स. मी त्यावेळेस खूप थकलेलो होतो. आय वॉज व्हेरी टायर्ड ॲट दॅट टाईम. मी त्यावेळेस काही करू शकलो नाही. आय कुडंट डू एनिथिंग ॲट दॅट टाईम. तू त्यावेळेस कुठे होता? वेअर वर यू ॲट दॅट टाईम. त्या दिवशी काय झाले होते? व्हॉट हॅपन दॅट डे. तू आजकाल काय करत आहेस? व्हॉट आर यू डुईंग दिस डेज. मी आजकाल व्यस्त आहे. आय एम बिझी दिस डेज. मी तो दिवस विसरू शकत नाही. आय कांट फॉरगेट दॅट डे. ती मुले सोमवारपासून शाळेत येतील. दो चिल्ड्रन विल कम टू स्कूल फ्रॉम मंडे. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.